नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिन आज आपण साजरा करत आहोत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या, हौतात्म्य पत्करलेल्या सर्व महाराष्ट्र वीरांना मी आजच्या महाराष्ट्र दिनी वंदन करतो, अभिवादन देखील करतो. या महाराष्ट्र वीरांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त करतो. महाराष्ट्र हे सुरुवातीपासून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचं राज्य राहिलं आहे. शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचे सुधारणावादी विचार महाराष्ट्राच्या भूमीत खोलवर रुजलेले आहेत. या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीला नेहमीच हातभार लावला आहे. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. राजकीय, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्याचं, महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणून घडवण्याचा पाया आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला. चव्हाण साहेबांच्या नंतर सत्तेवर आलेल्या आणि राज्याचं नेतृत्व करणाऱ्या सर्वच मुख्यमंत्री महोदयांनी आपापल्या परीनं राज्याला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम केलं. त्या सर्वांप्रती आजच्या महाराष्ट्र दिनी कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी, ग्रोथ इंजिन आहे. तर महाराष्ट्र सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे. ही प्रगती साधताना मुंबई महाराष्ट्रानं नैतिक मूल्ये, आधुनिक विचार, सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम देखील नेहमीच केलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक महाराष्ट्रवासी एकजूट होतो. ही आपली ताकद आहे. एकजुटीची ही ताकद कायम ठेवायची आहे. महाराष्ट्राला शेती, उद्योग, व्यापारासारख्या अनेक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारचं संपूर्ण सहकार्य मिळत आहे. या सहकार्याबद्दल मी केंद्र सरकारचाही आभार मानतो. यंदाच्या महाराष्ट्र दिनी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्ज परिषदेचं तसंच इतरही अनेक विकास कामांचं उद्घाटन होत आहे. याचा माझ्यासह आपल्या सर्वांना, समस्त महाराष्ट्रवासियांना मनापासूनचा आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे सहकार्य, आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांची एकजूट या बळावर आपण महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्याचा दृढ संकल्प करूया. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.